मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही अशा महिलांसाठी एक अपडेट आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट आपणास सांगत आहे। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी वंचित झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल। चला मग व्हिडिओ सुरू करूया। नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते ज्या महिलांना आलेले नाही, आता याचे 2-3 कारण असू शकतात। पहिलं एक मुख्य कारण आहे की KYC यशस्वी झालेली नाही। दुसरं कारण असू शकते की KYC करताना चुका केलेल्या आहेत परंतु त्या चुका दुरुस्त केलेल्या नाही, किंवा या योजनेअंतर्गत ज्या अटी आणि शर्ती आहे त्या अटी आणि शर्तीमध्ये आपण बसत नसाल। आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आहे परंतु त्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते आलेले नाही, त्यांची KYC चुकलेली आहेत किंवा KYC सक्सेस झालेली नाही, यशस्वी झालेली नाही, अशा महिलांनी काय करावं तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविकाकडे एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्याला कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती लावायच्या आहे आणि तो फॉर्म त्यांच्याकडे सादर करायचा आहे। आता तो फॉर्म कोणता आणि कसा भरायचा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तर फॉर्म बघा कोणता आहे तो, हा फॉर्म आहे, हा फॉर्म बघत आहे तुम्ही, हा फॉर्म आहे विनंती अर्ज। आता यामध्ये काय काय भरायचं आहे, येथे दिनांक टाकायची आहे, त्यानंतर प्रती कोणाला पाठवत आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी। आता इथं बीड जिल्ह्याला आहे, ज्या जिल्ह्यातील आपण आहात तो जिल्हा या ठिकाणी टाकावा। विषय काय राहील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत। त्यानंतर या ठिकाणी अर्जदार जे लाभार्थीचे नाव असेल ते या ठिकाणी लिहावे, या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक लिहावा, या ठिकाणी अर्ज क्रमांक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज जेव्हा तुम्ही भरला त्याचा अर्ज क्रमांक या ठिकाणी पाहिजे। त्या ठिकाणी आपला पत्ता, पूर्णपणे पत्ता भरा। त्यानंतर केव्हापासून आपला लाभ हा बंद झालेला आहे त्याची दिनांक येथे नमूद करा। या ठिकाणी ठिकाण, ज्या गावी आपण राहता, ज्या शहरात राहता ते ठिकाण या ठिकाणी लिहा, तारीख लिहा, मोबाईल नंबर लिहा आणि या ठिकाणी आपली सही करा। आता आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत कोणकोणते लागतात, पहिला लाभार्थ्याचा आधार कार्ड, लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थ्याची TCची झेरॉक्स आणि लाभार्थ्याचे रेशन कार्ड इतकं या अर्जासोबत आपण जोडून द्या। आणि अंगणवाडी सेविका, आपल्या भागामधले जे अंगणवाडी सेविके केंद्राच्या ज्या सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना हा अर्ज आपण सादर करा, लवकरात लवकर सादर करा, जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल। धन्यवाद। जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।